नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं माझ्या या धनश्री चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारे एक अशी माहिती देणार आहे की ती सर्वसामान्य लोकांना खूप उपयुक्त अशी माहिती आहे। तर पोलीस म्हटलं की आपल्या सगळ्यांना खूप भीती वाटते, पण आपल्याला जर काही असे 12 अधिकार माहिती असेल तर आपल्याला पोलिसांना घाबरायची काहीच गरज नाहीये। तर मी तुम्हाला असे आज 12 अधिकार सांगणार आहे की त्याची सर्वसामान्य माणसांना माहिती असणे आवश्यक आहे। तर पहिला आपला असा अधिकार आहे की आपल्याला कुठेही तक्रार नोंदवण्याचा हा अधिकार असतो। म्हणजे जर तुम्ही पुण्यात राहत असाल आणि तुमचा मोबाईल वगैरे तुम्ही मुंबईला काही कामानिमित्त गेला आणि तिथे तुमचा मोबाईल हरवला, तर याची तक्रार तुम्ही पुण्यात सुद्धा करू शकता। कुठल्याही जवळच्या पोलीस चौकीमध्ये याची तक्रार तुम्ही करू शकता। नंतर दुसरा अधिकार म्हणजे FIRची प्रत मिळवण्याचा अधिकार। म्हणजे जेव्हा आपण एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवतो तेव्हा त्याची अजून एक प्रत ही आपल्याला पण मिळालीच पाहिजे, असा आपल्याला पूर्ण अधिकार असतो। नंतर तिसरा अधिकार म्हणजे अटक होण्यापूर्वी पोलिसांना सांगावं लागतं। अटक होण्यापूर्वीचा माहिती देण्याचा हक्क असलेला अधिकार। म्हणजे पोलीस तुम्हाला का अटक करत आहे हे त्यांना सांगणं हे अतिशय बंधनकारक असतं। त्यांना सांगावंच लागतं पोलिसांना की ते तुम्हाला अटक का करत आहे। तसेच चौथा अधिकार हा आहे की आपल्याला अटक झाली तर आपण लगेच वकिलाची मदत घेऊ शकतो आपल्या। म्हणजे आपल्याला वकिलाची मदत घेण्याचा हक्क हा एक आपला चौथा अधिकार आहे। तसेच पाचवा अधिकार मोफत कायदेशीर वकील मिळवण्याचा हक्क। म्हणजे जर तुमच्याकडे पैसे म्हणजे वकिलाला देण्यासाठी पैसे नसतील, तुम्ही कायदेशीर वकील हा मोफत मिळवू शकता। त्याच्यासाठी तुम्ही डिस्ट्रिक्ट लीगल अथॉरिटीमध्ये तुम्हाला एक अर्ज करावा लागतो, मग तुम्हाला कायदेशीर वकील हा मिळतो। तसेच सहावा अधिकार आहे की तुमच्या अटकेची माहिती तुमच्या नातेवाईकांना सांगण्याचा अधिकार। म्हणजे पोलिसांनी तुम्हाला अटक का केली आहे हे तुमच्या मित्राला किंवा नातेवाईकांना पोलिसांनी याची माहिती दिलीच पाहिजे, हा अधिकार। सातवा अधिकार हा आहे की महिलांना स्पेशल अधिकार। म्हणजे कुठल्याही म्हणजे एखादी व्यक्ती जर महिला असेल तर तिला पुरुष पोलीस अधिकारी हा अजिबात अटक करू शकत नाही। महिलाच पोलीस हे अटक करू शकतात। हा तुमचा सातवा अधिकार आहे। आणि आठवा अधिकार असा आहे की 21 वर्षाखालील व्यक्ती आणि महिला यांना संध्याकाळी 6 नंतर आणि सकाळी 6 पूर्वी अटक केलं जाऊ शकत नाही। आणि जर अटक करायचीच असेल तर तुम्हाला त्यासाठी मॅजिस्ट्रेटची परवानगी काढावी लागते। नववा अधिकार हा आहे की थर्ड डिग्री टॉर्चरपासून संरक्षणाचा हक्क। म्हणजे पोलिसांनी कोणत्याही प्रकारे तुम्हाला मारहाण केली, तुमच्यावर दबाव टाकला, तुम्हाला टॉर्चर केलं तर तुम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू शकता। म्हणजे पोलीस उगीचच तुम्हाला टॉर्चर करून तुमच्याकडून एखादा आरोप सिद्ध करून घेऊ शकत नाही। नंतर 10वा अधिकार आहे की अटक केल्यानंतर 24 तासाच्या आत तुम्हाला कोर्टात हजर करावे लागते। कारण त्याच्यापेक्षा जास्त पोलीस तुम्हाला कस्टडीमध्ये ठेवू शकत नाही। तुम्हाला 24 तासाच्या आत कोर्टात त्यांना हजर करावेच लागते। 11वा अधिकार असा आहे की तुमची पोलीस जर झडती घेत असेल तर त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला पाहिजे। म्हणजे जर झडती घेत असताना चुकून एखादं काहीतरी प्रॉब्लेम आला किंवा काहीतरी चुकीची गोष्ट झालीच तर त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहिजे। म्हणून असा पण एक हक्क आहे की तुम्ही पोलिसांना झडती घेताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला सांगू शकता। आणि तुमचा 12वा अधिकार हा आहे की स्वतःला दोषी ठरवून न देण्याचा हक्क। म्हणजे काही तुम्ही गुन्हा केला नसेल, तुम्ही खरंच काही चूक केली नसेल किंवा गुन्हा केला नसेल, उगीचच तुमच्यावरती आरोप असेल तर तुम्ही स्वतःला दोषी म्हणजे कुठलाही दबाव तुमच्यावर आणून कोणी तुम्हाला दोषी ठरवू शकत नाही, असं कायद्यामध्ये चालत नाही। अशा प्रकारे मी तुम्हाला 12 अधिकार सांगितलेले आहेत। मला असं वाटतं याची तुम्हाला नक्कीच कधी पण तुम्हाला ही माझी माहिती आवडली असेल। आणि कसं असतं, माहिती असेल तर अधिकार मिळतो आणि माहीत नसेल तर अन्याय होतो। त्याच्यामुळे हे माहिती करून घेणं आपल्यासाठी सर्वसामान्य लोकांसाठी अतिशय आवश्यक आहे। व तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा।
लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ शेअर पण करा, म्हणजे सर्वसामान्य लोकांना ही उपयुक्त माहिती समजेल. धन्यवाद.